मी अण्णा धगाटे, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अबकड वर्गीकरणाला मान्यता दिली आणि प्रत्येक राज्याला अबकड वर्गीकरणाच्या बद्दल योग्य ती कारवाई करण्याचे एक आदेश दिला, सूचना दिल्या किंवा त्यांना एक मार्ग दाखवला आहे. त्यानंतर काही संस्था, काही राजकीय पक्ष, काही विचारवंत या निर्णयाच्या विरोधात गेले, परंतु सर्वोच्च न्यायालयाने याची सर्व समीक्षा करून दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी या ज्या अबकड वर्गीकरणाच्या विरोधात जे गेले होते त्यांचे आव्हान, त्यांचं अपील हे फेटाळलं. यामुळे आता एक अबकड वर्गीकरणावर ठाम असा शिक्का झालेला आहे आणि अबकड वर्गीकरण हे होणारच, यात कुठलीही शंका बाळगता कामा नये. आता प्रश्न राहिला तो महाराष्ट्रातल्या शासनावर दबाव आणण्याचा. माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी पुणे, सातारा, सांगली, जी जवळचे जिल्हे आहेत या जिल्ह्यांनी एकत्र येऊन रोज, जसं आपण एखाद्या सेवेला जातो, नोकरीला जातो, अशा पद्धतीने रोज मुंबईमध्ये जमा होऊन शासनावर दबाव आणा. शासनावर दबाव आणला तरच शासन हालचाल करेल, कारण गरज ही आज राजकर्त्यांना आहे, आपल्याला आहे, आणि गरज ही शोधाची जननी आहे. त्यामुळे आपण शोध घेतला पाहिजे की शासन कसं यावर मार्ग काढेल आणि शासनालाही कळलं पाहिजे की आम्ही जागे झालेलो आहोत. या शोधातूनच आम्हाला हे वर्गीकरण प्राप्त होईल. तेव्हा या वर्गीकरणासाठी सर्व समाज बांधवांनी शासनाचे उंबरठे झिजवले पाहिजेत, कारण मागितल्याशिवाय मिळत नाही हा एक नियम आज प्रचलित झालेला आहे शासकीय यंत्रणेत. तेव्हा आपण सर्वांनी एकजुटीने रोज हजेरी लावावी, अशा पद्धतीने मुंबईच्या मंत्रालयात हजर व्हावं आणि एक जनसमुदाय किमान 500 ते 600 लोकांचा जनसमुदाय कसा दिसेल अशा पद्धतीने आपण एकत्र एकजूट करावी आणि शासनाला एक दबाव निर्माण करावा, कारण दबाव तंत्राशिवाय शासन हलत नाही. आणि शासन हलत नाही, आपणही जागृत आहोत हेही शासनाच्या लक्षात येत नाही आणि मग शासन छोट्या त्रुटी काढून कुठेतरी मार्ग प्रलंबित ठेवतो. तर प्रलंबित राहू नये, शासनालाही ती संधी देऊ नये आणि आपणही त्या पद्धतीनं एक आळस म्हणा किंवा एक वेळ काढू धोरण करू नये. तेव्हा सर्वांनी एकजुटीनं, एक आत्मविश्वासानं मंत्रालयात हजर राहणं महत्त्वाचं आहे. कुछ पाने के लिए कुछ खोने पडता असं म्हणतात. शेतकऱ्याला जेव्हा पीक घ्यायचं असतं तेव्हा तो पदरचे पैसे खर्चून बियाणं टाकतो आणि त्यातून उत्पन्न घेतो. तशा पद्धतीने आपण आता खर्च करायला पाहिजे, धावपळ करायला पाहिजे. धनिकांनी पुढे येऊन गाड्या घोडे दिले पाहिजेत, कारण आज धनिक जे आहेत त्या धनिकांच्या मुलांनासुद्धा, त्यांना स्वतःलासुद्धा नोकरी, त्या व्यवसायात याचा हा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तेव्हा ज्यांच्याजवळ धनशक्ती नाही त्यांना धनशक्ती पुरवा, ज्यांच्याजवळ श्रमशक्ती नाही त्यांच्यासाठी घरातला कोणीतरी एखादा व्यक्ती त्यांच्या सहभागी करून द्या. अशा पद्धतीनं तन मन धनाने सर्वांनी एकजुटीने या अभियानात सामील व्हा. हे अभियान जर आम्ही राबवलं तर शासन निश्चितच आमची दखल घेईल आणि अबकड वर्गीकरणाचा मार्ग लवकरात लवकर सुटेल. यात इम्पिरियल डाटा तयार करायचा. इम्पिरियल डाटासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर त्या आयोगाला फिरावं लागणार आहे, तेव्हा याच्यात वेळ लागणार आहे. परंतु जितका आम्ही दबाव आणू तितका वेळेचा अपव्यय होणार नाही आणि वेळेचं एक महत्त्व कळेल आणि वेळेतच आपल्याला एक मार्ग मिळेल. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की आपण मंत्रालय गाठा. चलो मंत्रालय हा एकच ध्यास ठेवा, तरच शासन जागं होईल. आपणही जागं झालं पाहिजे. धन्यवाद. जय लवजी, जय भीम, जय अण्णा, जय शिवराय.